चला आपण AMLच्या डायग्नोस्टिक क्रायटेरियाबद्दल बघू. AML म्हणजे ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया. तर त्याच्या जे PS आहे पेरिफेरल स्मेल किंवा बोन मॅरो ॲस्पिरेशन आहे त्यावर 20% जास्त मायलोब्लास्ट दिसल्या पाहिजे. ऑब्वियसली ॲक्यूट आहे म्हणून तेवढ्या. किंवा ते जर नसेल तर दुसरा क्रायटेरिया असा आहे की आपल्याला तिथं ट्रान्सलोकेशन 8-21 दिसलं पाहिजे, प्लस ट्रान्सलोकेशन 15-17 पाहिजे आणि प्लस इन्व्हर्जन 16 पाहिजे. आणि ह्या दुसऱ्या क्रायटेरियामध्ये ब्लास्ट 20% कमी असला तरी चालतील. तर आता आपण 5 क्लासिफिकेशननुसार बनलं तर जे ट्रान्सलोकेशन आहे 8-21 तर ते आपल्याला AML M2 दिसते. ट्रान्सलोकेशन 15-17 आपल्याला AML M3 दिसते आणि इन्व्हर्जन 16 आपल्याला AML M4 दिसते. तर ह्याच्यातला जो AML M3 आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याला ॲक्यूट प्रोमायलोसायटिक ल्युकेमिया पण म्हणतात आणि त्याची ट्रीटमेंट सारखी विचारली जाते. त्यात आपण 18 म्हणजे ऑल ट्रान्सरेटिनोइक ॲसिड आणि आर्सेनिक ट्रायऑक्साईड देत होतो. तर हे बऱ्याचदा नीट PG आणि IN ॲसिडमध्ये विचारलेलं.